कलाकार प्रेझेंट्स चान्स पे डान्सच्या पहिल्या एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर चान्स पे डान्सच्या या सिरीज मध्ये आपण डान्सर्स, कोरिओग्राफर्स, मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्युम डिझायनर्स पासून ते सेट डिझायनर्स पर्यंत सगळ्यांना भेटणार आहोत. या 3 मिनिटांच्या परफॉर्मन्स मागे किती मेहनत असते माहितीये तुम्हाला? तर बघूया आज आपण कोणत्या रियालिटी शो बद्दल बोलणार आहोत आणि त्यातल्या कोणत्या डान्सर्सना भेटणार आहोत. चला तर मग लाजत आली मुरडत आली ग नकरेवाली डान्सिंग क्वीन साईज लार्ज फुल चार्ज जगातला पहिला वजनदार डान्सिंग शो. या शो मध्ये माझी एक खूप जवळची मैत्रीण कंटेस्टंट म्हणून होती आणि या शोचा फिनाले नुकताच झाला. तर आपण माझ्या या एका खूप जवळच्या मैत्रिणीला भेटणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की हा वजनदार शो झाला तरी कसा, तिची जर्नी, तिचा स्ट्रगल, आय मीन हाऊ वॉज इट. तर तुमचा फार वेळ न घेता लेट्स सी ही माझी मैत्रीण आहे तरी कोण. तेव्हा लोक दिल थांब के बैठिए, हा बहारदार नृत्याचा हल्ला करायला येते, जिच्यामध्ये आहे टॅलेंटची खाण, अशी ठाण्याची डान्सिंग क्वीन तनुश्री दिवाण. तनुश्री, मला वाटतं आपल्या सगळ्या ऑडियन्सला हे ऐकायला आवडेल की ह्या शो मध्ये तुझी जर्नी कशी होती. खूप मस्त होती आणि एक्साइटिंग होती. आमच्यासारख्या वजनदार लोकांसाठी फार कमी डान्स शो, कमी म्हणजे आतापर्यंत नव्हताच. आणि जेव्हा झी मराठीने आमच्यासाठी हा असा डान्सिंग शो काढला तेव्हा खूप मस्त वाटलेलं आणि म्हटलं चला आपल्याला एक चान्स देऊया आणि मी ऑडिशनला अप्लाय केलं. सो मला सांग की आता डोंट माइंड, तू जसं म्हटलंस की वजनदार व्यक्तिमत्व, तेव्हा अशा वजनदार व्यक्तिमत्वांना जेव्हा स्टेजवर परफॉर्म करायचं असतं तेव्हा काही रिजेक्शन येतात किंवा ह्या काही अशा रिजेक्शन मधनं तू गेली आहेस? हो, खूप वेळा असे अनुभव आले की तू हेल्दी आहेस, तू जाडी आहेस, या परफॉर्मन्ससाठी तू नाही जाणार किंवा हे स्टेजवरती असं छान वाटणार नाही. तर खूप वेळा असं नाही 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 ऐकायला आलंय. त्यामुळे कधी कधी असं खंत पण वाटायची, पण त्या क्षणी असं वाटायचं की हा मी करू शकते ना, ठीक आहे रिजेक्शन आज नाही तर उद्या कधी ना कधी आपल्याला चान्स मिळेल आणि तो चान्स मिळाला झी मराठीकडून. सो फायनली इतक्या साऱ्या रिजेक्शन नंतर तिला एक खूप मोठा चान्स मिळाला. सो हा मोठा चान्स कसा मिळाला आणि तू ह्या चान्स पर्यंत किंवा ह्या शॉर्टलिस्टिंग पर्यंत, ऑडिशन्स पर्यंत कशी पोहोचली? माझ्या एका मैत्रिणीकडून मला कळलं की या रियालिटी शोच्या ऑडिशन सुरू झाल्या. तर मग मी जो नंबर आला होता त्यांना कॉन्टॅक्ट केला त्याच्यावरून, मग त्यांच्याशी बोलले. त्यांनी आम्हाला पहिले बोलताना आमचा अप्रोच जाणून घेतला की आम्ही किती पॉझिटिव्ह आहोत तुमच्या स्वतःच्या बॉडीबद्दल, की तुम्हाला लाज वाटते का, तुम्ही जाडे आहात म्हणून, तुम्ही करू शकता का नाही, तुमचा ऍटिट्यूड पहिले जाणून घेतलं त्यांनी. सॉरी म्हणजे तनुश्री मी तुला इथे कट करणार आहे, पण हे किती मस्त आहे की तुम्ही कसेही असाल, तुम्ही जाडे, गोरे, बारीक, तुम्ही कसेही असाल, आज प्रत्येक जण हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय की तुम्ही तुमच्याबरोबर किती कम्फर्टेबल आहात. आणि आय थिंक तनुश्री दॅट्स अ व्हेरी बिग मेसेज. तुम्हाला असे कोणते अनुभव आले असतील की तुम्हाला रिजेक्शन मिळाले किंवा तुम्ही स्वतःवर कम्फर्टेबल नाही आहात, तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आणि आपण त्याच्यावर नक्की चर्चा करूया. सो कमिंग बॅक टू युअर तनुश्री, सो तू किती कम्फर्टेबल होतीस तुझ्या बॉडी बरोबर किंवा तू किती कम्फर्टेबल होतीस ऍज अ वजनदार व्यक्तिमत्व आणि ऍज अ डान्सर? श्रेयस, कसं आहे ना, काही काही गोष्टी आपल्याला केल्याशिवाय कळत नाहीत आपण म्हणतो, आणि मला करण्याचा कॉन्फिडन्स होता पण आतापर्यंत कोणी करवून घेणारं नव्हतं. तेव्हा हा जो शो होता, जेव्हा त्यांनी आमच्याशी फोनवरती बोलतो तेव्हा मी त्यांना म्हटलं की मला कॉन्फिडन्स आहे, मी करू शकते, मला चान्स हवाय. तर असं त्यांनी नॉर्मल इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी माझ्याकडून माझे व्हिडिओज वगैरे मागवले, माझ्या लिंक्स आणि हे सगळं मी त्यांना पाठवलं. आणि काही दिवसानंतर त्यांचा कॉल आला की तुम्हाला पहिल्या शॉर्टलिस्टिंग मध्ये ऍड केलं. मग त्यांनी मला झूम मीटिंगसाठी बोलवलं, कारण त्यावेळी सगळं लॉकडाऊन सुरू होतं. आणि मग त्यांनी झूम वरून आमचे नॉर्मल इंटरव्ह्यू घेतले. आणि इंटरव्ह्यू पण कसे की सगळ्यांचे कॅमेरेज ऑफ असायचे आणि फक्त आम्हीच असायचो. तू भिंतीशी बोलते असं मला असं वाटायचं की म्हटलं रे बापरे, असा कधी एक्सपिरियन्सच नव्हता. आपण नॉर्मली जेव्हा गप्पा किंवा बोलतो तेव्हा कोणीतरी असतं आणि ते कोणीच नव्हतं. अच्छा, सॉरी मला विचारायचं आहे, तू जेव्हा अशा भिंतींशी बोलत होतीस तुला असं कधी वाटलं नाही की हे फेक असेल किंवा कोणतरी आपली खिल्ली उडवतंय? नाही वाटलं खरं फ्रँकली.
कारण मैत्रिणीकडून आलेलं होतं आणि ती थोडीफार त्या इंडस्ट्रीच्या आसपासली होती, त्यामुळे ती खात्री होती की हे जेन्युअन आहे. आणि नंतर मी चेक पण केलं होतं, म्हणजे जे की बाबा आहे असं काही चालू की नाही, त्यामुळे ते फेक नव्हतं हे कळलं. आणि त्यामुळे इंटरव्ह्यू वगैरे झाले, असे करत करत 2-4 इंटरव्ह्यू झाले आणि नंतर पूर्ण एकदम ब्लँक झालं. काही महिने काहीच नव्हतं, कारण पूर्ण सगळे लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होतं. त्यामुळे वाटलं की हा झालं, मग अनलॉक झालं आणि त्यांनी परत झी मराठीवर त्याचे ऑडिशनचे हे यायला लागले. म्हटलं अरे बापरे, माझं तर झालं होतं, मग आता काय कळलं नाही मला. मग अचानक एक दिवशी 19 तारखेला मला मेसेज आला त्या कोऑर्डिनेटरचा, ज्यांच्याशी चालू होतं की तुम्हाला 1-to-1 ऑडिशनसाठी बोलवलंय आणि शॉर्टलिस्ट झाला तुम्ही. मला विश्वासच बसेना आणि तुम्हाला उद्या यायचं असं सांगितलं. म्हटलं अरे बापरे, हे खरंच आहे, मी खरंच सिलेक्ट झाली. अशा आणि ती इतकं होतं ना, ते खरंच खूप भारी वाटलेलं मला. आणि जनरली असं असतं की एखाद्या माणसाचं शूट असेल किंवा ऑडिशन असेल तर लोक असं डाएट वगैरे जातात, नो कार्ब्स, प्रोटीन. आणि तनुश्री मात्र मस्त सगळं खात होती, पेस्ट्रीज पासून ते बिर्याणी पर्यंत. बिर्याणी नाही, मी राईस खरंच खूप आधी सोडलाय. पण येस, पेस्ट्रीज किंवा असं मिसळ अँड ऑल, आय लव्ह इट. म्हणजे टेन्शन नव्हतं की उद्या मला ऑडिशनला जायचं तर उपास करायचा असेल, डबल खाऊन जायचं. हा, डबल पण हेल्दी. तर आय थिंक द कॉन्व्हर्सेशन इज गेटिंग रिअली इंटरेस्टिंग. आणि आपण तनुश्रीच्या एका परफॉर्मन्सची गरज सारे लाईव्ह शोज केले, म्हणजे तू फेस्टिवल्सना परफॉर्म केलंयस, तू गडकरी रंगायतनमध्ये केलंयस, काशीनाथ नाट्यगृह म्हण, फक्त मुंबई नाही तर मुंबईच्या बाहेर सुद्धा सगळीकडे परफॉर्म केलंयस. तर हे जे लाईव्ह शोज असतात किंवा स्टेज परफॉर्मन्सेस असतात आणि रियालिटी शोज असतात, या दोन्हीच्या परफॉर्मन्सेस मध्ये कसा आणि किती डिफरन्स असतो? डिफरन्स खरंच काही नसतो, पण मेहनत दोन्हीकडे तेवढीच करावी लागते. राईट. लाईव्ह परफॉर्मन्सेस साठी पण तेवढीच मेहनत असते आणि या रियालिटी शो साठी पण तेवढीच मेहनत असते, कारण दोन्हीकडे टेक नसतात. आपल्याला लोकांचं वाटतं की हा रियालिटी शोचे पण टेक घेऊन करत असेल, अजिबात नाही. तर आणि त्याच्यासाठी थोडी मेहनत म्हणजे अशी जाण्या येण्याची खूप झाली, कारण इथून लॉकडाऊन होतं, करोना टाइम होता, ते प्रिकॉशन्स घेऊन रिहर्सलला जाणं, मग नवीन लोक होती सगळी, त्यांच्याशी जुळवून घेणं डान्सर्स वगैरे, आणि ते खूप चांगले होते सगळे डान्सर्स, त्यामुळे खूप छान फ्रेंडशिप वगैरे झाली आमची त्यांच्याबरोबर. मग त्यानंतर कॅमेरेचे अँगल बघणं, बाबा हा ही स्टेप इथे, ती स्टेप इथे, बरोबर आपल्याला पण घडलं पाहिजे, हे एक नवीन होतं शिकण्यासाठी. सो मेहनतीच्या बाबतीत दोन्ही सेम आहे, कारण मेहनत करावीच लागते, कारण काही झालं तरी. म्हणजे एक तर स्टेप्स लक्षात ठेवा, कोणत्या स्टेपवर कोणते एक्सप्रेशन्स हे लक्षात ठेवा, कोणते एक्सप्रेशन्स आणि कोणत्या स्टेपवर कोणत्या कॅमेरा समोर करायचं हे लक्षात ठेवा. सो आय थिंक वाव, दिस इज व्हेरी डिफिकल्ट. आणि या सगळ्या परफॉर्मन्सेस नंतर ते जजेस समोर उभं राहा, ते कसं होतं? म्हणजे ते आपण मी जनरली रियालिटी शो मध्ये होतो तसं रेड लाईट मध्ये वगैरे उभे राहतात आणि ती धाकधूक असते, मागे असा हार्टबीट वाजत असतो, कसा आहे तो एक्सपिरियन्स? जेव्हा फर्स्ट परफॉर्मन्स होता, ओपनिंग ऍक्ट ना, त्यावेळी पहिल्या दिवशी मी खरंच खूप घाबरलेली होती, कारण कॅमेरा समोर करणं माझ्यासाठी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता, आणि त्यातून रियालिटी शो. असे खूप शोज केले, त्यावेळी भीती कधी एवढी वाटली नाही, पण इथे वाटली होती. बट एकदा सुरू झाल्यावर काही नाही, सुरू झाल्यावर केलं, पण ते सुरू होईपर्यंत जे टाक 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 जे ते टाक 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 मध्ये जी धगधग होते ना, ती बाबा खूप भयानक, भीती वाटते. पण नंतर ते गाणं सुरू झालं की आपण डान्सर्स होतो, त्यामुळे ते आपण त्याच्यामध्ये वाहवत जातो व्यवस्थित आणि करतो. सो मला खूप मजा वाटली होती करायला. क्या बात आहे. म्हणजे सर्वात पहिले तर स्वतः बरोबर कम्फर्टेबल राहा, आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर या. म्हणजे तुम्ही कितीही चांगले स्टेज परफॉर्मन्स असलात तरीही हा रियालिटी शोचा एक्सपिरियन्स मीन्स यु नो, जोपर्यंत तुम्ही त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर नाही येणार तोपर्यंत तुम्ही काहीतरी नवीन अचीव्ह नाही करणार. आय थिंक हे 2 कमालीचे मेसेजेस तनुश्रीने आपल्यासाठी ऑलरेडी दिलेले आहेत, ते सुद्धा लॉकडाऊन मध्ये. हा लॉकडाऊन नंतरचा पहिला रियालिटी शो होता, तो सुद्धा जगातला पहिला. हे सगळं करत असताना तू काय मिळवलंस आणि काय गमावलंस? मिळवला म्हणजे खूप नवीन एक्सपिरियन्स मिळवला, खूप फ्रेंड्स मिळवले तिथे नवीन माझ्या प्रोफेशन्स मधले, कॅमेराचे अँगल समजून घेतले,
आणि गमवलं असं की मला माझा जॉब सोडायला आर लागलेला. यू सिरियस? म्हणजे तू ह्या शो साठी तुझा जॉब गमवलास? हो, कारण माझ्याकडे त्यावेळी ऑप्शन होता आणि रियालिटी शो हे करणं कधीतरी करायचं हे माझं खरं स्वप्न होतं. मला तो एक्सपिरियन्स घ्यायचा होता, कारण जिंकण्यासाठी नाही तर नवीन काही शिकण्यासाठी. राईट. मतलब उद्या पुढे गेल्यानंतर ते असं खंत नको राहायला मनात की अरे ये करना चाहिए था, शायद मैं ये कर सकती थी. तर ती खंत राहणार नाही कधी. नाही राहणार, कारण खरंच मला करायची होती. पण ही खंत नक्कीच आहे की मी त्यासाठी माझा जॉब सोडला, ते देखील करोनाच्या काळात जेव्हा लोकांचे जॉब जात होते आणि मला मिळालेला होता. सो तनुश्रीने तिसरा मेसेज दिलाय की जोपर्यंत आपण रिस्क घेणार नाही तोपर्यंत आपण आयुष्यात पुढे जाणार नाही. तर तनुश्री, तुला नवीन जॉब मिळाला की अजूनही तू त्या जॉबच्या शोधात? नाही, अजूनही मी जॉबच्या शोधात आहे. तुमच्याकडे तनुश्रीसाठी जॉब डान्स रिलेटेड, पण डान्स रिलेटेड, कारण मी डान्स टीचर म्हणून होती स्कूलमध्ये. कोणत्याही स्कूलमध्ये कुठेही डान्स रिलेटेड जॉब असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आणि तनुश्री तुम्हाला फोन करेल. बट दिस इज अमेझिंग. आय थिंक दिस इज रिअली. हो, कारण खरंच आहे, आपल्याला आयुष्यात रिस्क घ्यावीच लागते आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर नक्कीच घ्यावी लागते. राईट राईट. तर माझ्या या मैत्रिणी बरोबर या अशाच गप्पा चालू राहणार आहेत आणि त्या एकदम अशाच इनफॉर्मल आणि काहीही प्लॅन न करता आम्ही अशा गप्पा मारतो त्या अशाच चालू राहतील. तोपर्यंत आपण बघूया की मलिष्काला, जी मुंबई की राणी असं तिला म्हटलं जातं, तिला तनुश्री बद्दल काय बोलायचं होतं? तनुश्री 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 तुझी को मराठी लटिनो. काय दिसतेस, काय नेसतेस, काय हसतेस, मज्जा आली बघून. तर तनुश्री, तू आपल्या सगळ्या ऑडियन्सला आणि ज्या ज्या लोकांना ह्या पुढे रियालिटी शो मध्ये एंटर करायचंय किंवा हे सगळे एक्सपिरियन्सेस घ्यायचे, त्यांना काय मेसेज देशील? मेसेज पहिले म्हणजे स्वतःवरती आत्मविश्वास पाहिजे. तुम्ही कसेही असा, तुम्ही स्वतःला पहिले एक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे मी जाडी आहे की मी गोरी आहे, मी बारीक आहे, ह्याचा विचार न करता तुम्ही जसे आहात तसे राहा. कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्ही जे काही ज्या रियालिटी शो साठी किंवा कुठच्याही डान्स असो, गाणं असो, कुठच्याही रियालिटी शो तुम्ही जेव्हा जाताय, तुम्ही तुमच्या प्रोफेशनशी प्रामाणिक राहा. तुम्ही तुमचं बेस्ट द्या. खूप विचार करू नका असं का होतंय, तसं का होतंय. बस स्वतःवरती विश्वास ठेवा, सगळं नीट होईल. स्वतःवरती विश्वास ठेवा, सगळं नीट होईल, असं तनुश्रीने आपल्या सगळ्यांसाठी सांगितलेलं आहे. तर पुढचा सेगमेंट थोडा इंटरेस्टिंग असणार, तर कुठेही जाऊ नका. सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बघूया पुढे काय गंमत होणार. तर तनुश्री प्रचंड अनकम्फर्टेबल आणि घाबरलेली आहे, कारण की तिला माहिती नाही लास्ट सेगमेंटमध्ये काय होणार आहे. आपला लास्ट सेगमेंट आहे. सो तनुश्री इज अ भरतनाट्यम डान्सर. शी डज अ लॉट ऑफ लॅटिन अमेरिकन. तर ह्या सगळ्या एक्सपिरियन्स नंतर आता तनुश्री आपल्यासमोर काहीतरी परफॉर्म करून दाखवणार आहे. ओके. सो तनुश्री, तुला इमॅजिन करायचं आहे की वो तुम्हारे सपनों का हमसफर तुझ्यासमोर अचानक येऊन थांबलाय, धडकलाय, तर कसे एक्सप्रेशन देशील? ओके, ठीक आहे. तर रेडी व्हायला मी काउंट करतो. 5 4 3 2 1. उफ वदा. ओके. सो नेक्स्ट आपल्याकडे असं आहे की आपण न्यूजपेपर ओपन केला की मेजरली सगळं नेगेटिव्ह बघतो की आय डोंट इवन वॉन्ट टू टॉक अबाउट दोज नेगेटिव्ह थिंग्स. पण हे सगळं नेगेटिव्ह बघितल्यानंतर काय एक्सप्रेशन्स येतात, काय वाटतं तुला आतून? ऑब्व्हियसली हे सगळं बघितलं चीडच येते आपल्याला. ओके, सो लेट्स डू इट. 5 4 3 2 1. क्या बात है. लास्ट बट नॉट द लीस्ट, आजकाल पाऊस कधीही पडतो. अचानक जानेवारीमध्ये पाऊस पडलाय आणि तो तुझा फेवरेट सीझन आहे. तर पक्षी आहेत,
खूप खूप सुंदर आहे वातावरण. तर कसं वाटतंय तुला? कसं कसं एक्सप्रेस करशील? ओके, पहिलं तर म्हणजे एक्सप्रेस की करेन, पण मला उठून असं डान्स करायला जास्त आवडेल. ठीक आहे. ओके, रेडी? 5, 4, 3, 2, 1. तनुश्री बरोबर ह्या कमाल गप्पा रंगल्या. माझा हा वीकेंड खूप मस्त गेलाय. ही रविवार संध्याकाळ तनुश्री बरोबर स्पेंड करून खूप मजा आली. कॅमेराच्या मागे आपल्या बरोबर प्रणाली आहे. सो प्रणाली, थँक्यू सो मच फॉर बिंग अ पार्ट ऑफ दिस शो. आणि अशाच खूप टॅलेंटेड आणि खूप हार्ड वर्किंग आर्टिस्टना आपण ह्या सीझन मध्ये भेटणार आहोत. मिरियाड आर्ट्स कलाकार प्रेझेंट्स चान्स पे डान्सचे पुढचे एपिसोड्स बघायला विसरू नका. आणि तनुश्रीचा हा एपिसोड शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मेहनत करणं, कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं, स्वतःला एक्सेप्ट करणं, हे खूप मोठे मेसेजेस ॲज अन आर्टिस्ट तनुश्रीने आज आपल्याला दिले. असे खूप सारे संवाद आपण करणार आहोत. Stay tuned. आणि तनुश्री, एनिथिंग लास्ट? थँक्यू सो मच मला या सेगमेंटमध्ये बोलवल्याबद्दल आणि मेरिया डान्स कलाकाराच्या तुमच्या पूर्ण टीमला